हाय फ्रेंड्स, तर आज आपण पाहणार आहोत नवीन क्रॉसचे डिझाईन. तर चला सुरुवात करूया. तर चला आपण सुरुवात करू. सुरुवातीला आपण इथे लूप करून घेणार आहोत. त्यानंतर आपण 1 2 3 4 5 6 चेन घेतलेले आहेत. इथे आपण एक लूप करून घेऊ. हे पहा. त्यानंतर आपण आता इथे 4 चेन घेऊ. 1 2 3 4. हे पहा 4 चेन झालेले आहेत. त्यानंतर आपण आता इथे हे पहा, इथे या गॅपमध्ये आपण डबल क्रॉसचे डिझाईन करणार आहोत. हे पहा, अशा प्रकारे. हे पहा, पुन्हा एकदा दाखवते. हे पहा, अशा प्रकारे आपण इथे डबल क्रॉसचे करून घेऊ. 24 आपण डबल क्रॉसचे करून घेऊया. तर हे पहा, आपले आता इथे 24 डबल क्रॉसचे तयार आहेत. त्यानंतर आपण इथे लॉक करून घेऊ. लॉक झाल्यानंतर आपण नेक्स्ट स्पेसमध्ये सिंगल क्रॉसचे घेणार आहोत. हे पहा, नेक्स्ट आपण सिंगल क्रॉसचे, पुन्हा नेक्स्ट आपण सिंगल क्रॉसचे घेऊ. हे पहा, नेक्स्ट सिंगल क्रॉसचे. हे पहा, अशा प्रकारे आपण प्रत्येक चेनमध्ये सिंगल क्रॉसचे घेऊन हा राऊंड पूर्ण करूया. तर हे पहा, आपले इथे 24 सिंगल क्रॉसचे हा राऊंड पूर्ण झालेला आहे. त्यानंतर आपण हा दोरा आता कट करून घेऊ. आणि इथे पहा, एक नॉट लावायचा आहे आपण. हे पहा, अशा प्रकारे. तर हे पहा, आपण आता पुढील राऊंड पाहू. इथे आपण दुसरा दोरा घ्यायचा आहे. हे पहा, त्यानंतर आपण आता 1 2 3 4 5 चेन घेतलेली आहे. त्यानंतर आपण 2 राऊंड सुईमध्ये 2 राऊंड घ्यायचे आहेत. त्यानंतर सेम आपण स्टिचमध्ये हे पहा, 1 2 3 वेळा आपण क्रॉसचे घेतलेला आहे. हे पहा, अशा प्रकारे. त्यानंतर आपण इथे हे पहा, 1 2 3 चेन घ्यायचे आहेत. त्यानंतर हे पहा, इथे या स्पेसमध्ये आपण डबल क्रॉसचे घेणार आहोत. 1 2 हे पहा, 3
4 5 6 आणि लास्ट हे पहा आपण 7 डबल क्रॉसचे घेतलेले आहेत. हे पहा अशा प्रकारे. तर हे पहा त्यानंतर 7 डबल क्रॉसचे झाल्यानंतर आपण नेक्स्ट इथे पहा नेक्स्ट स्पेसमध्ये आपण स्टिच करून घ्यायचं आहे. हे पहा अशा प्रकारे. त्यानंतर आपण इथे या दोऱ्यांना हाईड करत आपण इथे 5 चेन घेणार आहोत. 1 2 3 4 5 हे पहा अशा प्रकारे. त्यानंतर आपण पुन्हा 2 राऊंड सेम स्पेस क्रॉसचेट पहा ट्रिपल क्रॉसचेट आपण घेतलेले आहे. त्यानंतर आपण इथे 1 2 3 चेन हे पहा या स्पेसमध्ये आपण डबल क्रॉसचेट घेऊ. 1 2 3 4 5 6 हे पहा लास्ट आहे 7 डबल क्रॉसचे झालेले आहेत. त्यानंतर आपण हे पहा नेक्स्ट स्पेसमध्ये आपण इथे ह्याला लॉक करून घेऊ. हे पहा अशा प्रकारे आपले हे लॉक झालेलं आहे. त्यानंतर आणखी 2 आपण इथे. तर हे पहा अशा प्रकारे आपल्या या सगळ्या पाकळ्या तयार आहेत. हे पहा पूर्ण पाकळ्या तयार झाल्यानंतर आपण बॅक साईडला ह्या स्पेसमध्ये आपण हे पहा अशा प्रकारे स्लिप स्टिच घेणार आहोत. हे पहा प्रत्येक स्पेसमधून आपण स्लिप स्टिच घेत आपण याला एकमेकांना जोडायचं आहे. हे पहा अशा प्रकारे हे पहा खूपच छान आणि सुंदर सोपी पद्धत आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. हे पहा अशा प्रकारे आपण हे जोडून घेणार आहोत. तर हे पहा अशा प्रकारे आपले ह्या पाकळ्या तयार झालेल्या आहेत. ते पाठीमागे आपण दोरा कट करून याला स्टिच करून घेणार आहोत. हे पहा अशा प्रकारे पॅक करून घेऊ. हे पहा पाठीमागे अशी येते आपली डिझाइन. हे आपण समोरून हे पहा अशा प्रकारे अशी फुलं बनवून तुम्ही तोरण सुद्धा करू शकता किंवा हात रुमाल सुद्धा करू शकता. तर हे पहा खूपच छान सोपी पद्धत आहे. तुम्हाला ही पद्धत आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.